सावंतवाडीकरांनी जवळपास 70% वोटिंग झालंय. मला वाटतं एवढं वोटिंग पहिल्यांदाच झालंय. निश्चितपणे वोटिंग वाढल्यामुळे निश्चितपणे शिंदे शिवसेनेला त्याचा फायदा होईल. इलेक्शनही येतात जातात होत असतात, पण या सावंतवाडी शहरामध्ये यूपीतली माणसं आणून स्थानिक कार्यकर्त्यावर तो कुठच्याही पक्षाचा असो गाडी चढवण्याचे जे प्रकार आहेत, बाहेरची गुंड लोक आणून आणि सावंतवाडी शहरात त्यांचं वास्तव्य आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही या जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे की यूपीतले गुंड आणून कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी चढवणे आणि ती गाडी अडवली कार्यकर्त्यांना म्हणून त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही तिथं सोडवायला गेलो, आमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याचं जर मर्डर करताना जर कोणी त्याला रोखलं मर्डर करणाऱ्याला, तर त्याच्यावर सुद्धा आता गुन्हे दाखल होऊ शकतात पोलीस स्टेशनमध्ये. त्यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ते जे यूपीचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं. त्यांच्या गाडीमध्ये पोलीस होता. तो पोलीस कोणाचा होता, त्याचं त्यांच्यावर काम काय होतं हे पोलिसांनी पहिलं जाहीर करायला पाहिजे. कारण तिथं कोणच नव्हतं आणि तो कोणाचा जर बॉडीगार्ड असला पोलीस तर तिकडे तो माणूस पाहिजे, पण तिथं फक्त पोलीसच होतं त्यांच्याबरोबर. आणि जर गाडी त्याची जर पुढे होती तर तो पळून गेला का आपल्या माणसाला टाकून, हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो. आणि जी गाडी आहे ती विशाल परबची गाडी आहे. गाडी वाटतं पोलिसांनी जप्त केली आहे, पण त्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्या गाडीत यूपीतली माणसं होती. ती कशासाठी आली आहे, त्यांचं काम काय ते इलेक्शनमध्ये, हे पण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आचारसंहिता संपल्यावर 124 कलम रद्द झाल्यावर एक सर्वपक्षीय मोर्चा, ही जी यूपीतली माणसं आहेत, हे जे घाणेरडा विषय झालेला आहे अंगावर गाडी चढवण्याचा, कुठेतरी या जिल्ह्यात या गोष्टीला आळा बसावा. असं कधीही नव्हतं. जे काय व्हायचं असेल ते स्थानिक लोकांमध्ये व्हायचं. यूपीतली माणसं जर गाडी चढवत असतील आणि उद्या यूपीत पळून गेली तर त्यांना शोधणार कोण? उद्या एखाद्याचा मर्डर करून जातील, त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद आहे का? तर आता पोलीस नोंद घेतील, सांगतील आधीच नोंद आहे म्हणून. मागच्या वेळी अशाच विषय घडले होते. तर ही जी यूपीतली माणसं आहेत त्यांची नावं जर शहरात असतील आणि तर त्यांची नावं सार्वजनिक करावी, लोकांना त्यांची ओळख हवी, असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. इलेक्शन येतील जातील, पण गाडी चढवण्याचे प्रकार कार्यकर्त्यावर थांबले पाहिजे. जर त्याचा ब्रेक लागला नसता तर निश्चितपणे 2-3 लोकांचा बळी गेला असता. आणि मी बघितलं प्रेसमध्ये जे मीडियाचे लोक आहेत, व्हॉट्सअपवाले, नाव टाकत नाही गाडी मालकाचं. कोण कशाला टाकत नाही मीडियावाले माहिती नाही. या मीडियावाले नाव टाकत नाहीये. मी बोललो ना, आता टाका विशाल परबची गाडी आहे म्हणून. मी सांगतो ना, मी 10 पोलिसांकडे चौकशी करा. तुम्ही FIR ची कॉपी घेतली ना, तर ही गाडी कोणाची जप्त केली विचारायला पाहिजे होतं. FIR ची कॉपी मिळवली ना. FIR च्या कॉपीमध्ये ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांची तरी नावं घातली का? FIR ची कॉपी घ्या, ती गाडी कोणाची आहे काय विचारा. गाडी मालक तुम्ही जावा पोलीस स्टेशनला, तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहात. ही गाडी कोणाची, या गाडीचा मालक कोण विचारा. का तुम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे? तुमची पण काय चौकशी चालू आहे विचारा. चौकशी झालाय ना आता पंचनामा. काल पंचनामा झाला दुपारी, आज दुसरी दुपार 24 तास उलटून गेले तरी गाडी मालकाचं नाव येत नाहीये. माझा तुमच्यावर रोष नाहीये. लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आमच्या बरोबर तुमचं पण आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी कुठच्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाहीये आणि मला कृपया कोणी प्रश्न विचारू नये. आचारसंहिता 124 कलम रद्द झाल्यावर
सर्वपक्षीय आंदोलन या गोष्टी सांगणार. युपीतली माणसं जर येऊन अंगावर गाडी चढवत त्या गोष्टीचा निषेध म्हणून आंदोलन करा. आंदोलन की मोर्चा काढणार कधी करणार? आजच्याच 144 कलम आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारी माणसं आहोत. काय मोर्चा की आंदोलन करणार? कायद्याचे पालन करणारी आम्ही माणसं आहोत. पण तुम्ही त्या दिवशी परवाच्या दिवशी असं एक स्टेटमेंट केला पोलिसांना, इलेक्शन झालं आता विषय संपला. मग असं असताना हा संपला नाही. काय करताय? हो विषय संपला. हा लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकशाही पद्धतीने की आम्ही विचार केला. सावंतवाडी लोकांचे पत्रिका आले. जर युपीतली माणसं आज अंगावर गाड्या घालून उद्या युपीत पळून गेली. आज गाडी घालण्याचं डेअरिंग केलं, उद्या मर्डर करतील लोक. आणि ही माणसं कोणाची आहेत ते पोलिसांनी जाहीर करावं. त्या दिवशी तुम्ही आम्ही बदल आपण करणार नाही, त्यांनी केलं तर आम्ही करू असं म्हटलं. हो त्यांनी पहिला केलं, मग मी केलं ना. मग तुम्ही त्यावेळी पहिली भूमिका अशी का घेतली? मी काय घेतली म्हणजे मला वाढीत शांतता ठेवायची होती. हो बरोबर आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं म्हटलं की गाडी अंगावर आणण्याची तक्रार दिलेली आहे, हो पोलिसांनी तशी घेतली नाही. मग घेतलेली आहे, पण पेपर प्रेस सेक्शन नाही, एका 2 मिनिटं सेक्शन दिलेलं आहे. 307 सेक्शन आहे ना, आमचे वकील बघतील. ऐका 2 मिनिटं ऐका ना. तुम्ही माझा वकील प्रश्न नाही. विचारा ना. मला बाहेर प्रश्न उत्तर द्या ना. तुम्ही संबंधित अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, म्हणजे तुमची तक्रार घेतली नाही, एफआयआर मध्ये तसा उल्लेख केला नाही. आमची तक्रार घेतली, तक्रार घेतली. आम्ही पोलिसांच्या तक्रारीवर आमचा आक्षेप नाहीये. आमची पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करणार का? आक्षेप नाही. काय बोलताय काय बोलतोय? मग घ्या आणि विचारा. आमचा आक्षेप नाही. आमच्या जी पोलिसांनी आमची तक्रार घेतली बरोबर घेतली आहे, त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही. कार्यकर्ते हे करतात असं दाखवलंय आणि त्याच्यात असं म्हणतात की लवाड लांड डोंग करतोय. कोण लांडी आहेत ते कळले. लांडग्यांची नाव एफआयआर मध्ये आलेली. त्याला वाटलं होतं आपण नाव देऊ शकत नाही. मी संजू बरोबर आहे, लक्षात ठेव. मी कोणाच्या बापाला घाबरणारा माणूस नाही.